सर्वप्रथम आपण स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं, बुलंद आवाजाचा बादशाह आदर्श शिंदे याचं, सुरांचा शहेनशाह राहुल देशपांडे यांचं, आणि त्याच सोबत स्वागत करूयात या शोचे सुपरस्टार स्पर्धक आणि त्यांच्या कॅप्टनचं, संगीत सम्राट. मित्रांनो, हा आठवडा नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन स्पेशल आहे. या सणांचा उत्साह आणि ऊर्जा घेऊनच आपण आज आपला एपिसोड सुरू करतोय. मित्रांनो, काल लयदार मराठवाडा आणि स्वरमय कोकण यांच्यामध्ये कॉम्पिटिशन झाली. त्यामुळे अर्थातच आजचा सामना असणार आहे सूरसाज विदर्भ आणि नादमधुर सह्याद्री यांच्यामध्ये. स्पर्धेकडे वळण्याच्या आधी मी इथे आमंत्रित करणाऱ्या आजच्या आपल्या स्पेशल गेस्टना, ज्यांनी महाराष्ट्राला एकामागून एक अशी हिट गाणी दिलेली आहेत, महाराष्ट्राचे लाडके संगीतकार आणि गायक अमित राज यांचं. तुझं खूप खूप स्वागत आहे संगीत सम्राटच्या मंचावर. थँक्यू थँक्यू सो मच. आणि तुझा सिनेमा पार्टी रिलीज होतोय, तर त्याच्याविषयी तू आम्हाला काय सांगशील? मी एवढं सांगेन की पार्टी हा सिनेमा हा मित्रांचा सिनेमा आहे आणि तो माझ्या अत्यंत जवळचा मित्र सचिन दरेकर ह्याने डिरेक्ट केलाय. आणि त्यातली गाणीही आम्ही खूप विचार करून आणि म्हणजे मी हसतोय त्यासाठी कारण ती गाणी पण तशी झाली आहेत. तुम्ही ऐकाल जेव्हा गाणी तर तुम्हाला नक्कीच कळेल आणि तुम्ही नक्कीच हे एन्जॉय कराल गाणी सगळी. तर मजा आली ओव्हरऑल पार्टी सिनेमा करताना पण, आणि दॅट वॉज अ ब्युटिफुल जर्नी आय वुड से. वा, मला तुला असं सांगायचंय की तुझ्या या सिनेमाचा विषय खूप चांगला आहे, पण आमच्या इथे आज जी म्युझिकल पार्टी होणार आहे ना, ती खूप कडक असणार आहे. त्यामुळे मी तुला तिथे बसायची विनंती करते आणि या म्युझिकल पार्टीचा तू आनंद घ्यावा अशी माझी इच्छा आहे. थँक्यू थँक्यू सो मच. मी जाणार आहे राहुलकडे. राहुल, तुझ्या टीम मधून पहिले कोण येणार आहे? मेरे टीम का जो प्राण है, माय फेवरेट प्राण कौर, उनको क्या बात है. प्राण कौर साठी एकदा जोरदार टाळ्या. सासरी गरी सासरी गरी सासरी गरी सारी सदपन सासरी गरी सासरी गरी सासरी गरी सासरी गरी सासरी गरी सासरी गरी सारी सदपन सासरी गरी सासरी गरी सासरी गरी सा रे ग म ग रे ग सा रे ग म प द प म ग म रे ग म प द प म ग रे प म ग रे सा नि ग प सासरी गरी सासरी गरी सासरी गरी सारी सदपन सासरी गरी सासरी गरी सासरी गरी सा गल्ल्यात सापली सोन्याची
क्या बात है, काय एनर्जी लागली होती तुमची, कमाल, सुपर. आपण विचारूयात आपल्या स्पेशल गेस्टना, तुला कसा वाटला प्रण कौरचा परफॉर्मन्स? सुपर आणि मला खूप आवडला. आणि ॲट द सेम टाइम मी एवढं म्हणेन की मला तो एकंदर तो ग्राफ जो होता म्हणजे अप अँड डाऊन आणि ह्या सगळ्याच गोष्टी म्हणजे इनफॅक्ट आणि शेवटी जो ग्रेंजर आणि मजा आली म्हणजे इट वॉज अ ट्रीट. राहुल दादा, तुम्ही गेल्या काही परफॉर्मन्सेसमध्ये खूप छान परफॉर्म केलं आहे. आत्ताचाही परफॉर्मन्स मला आवडला. मला पहिल्यापेक्षा दुसरं गाणं जास्ती आवडलं. खूप छान एनर्जीने तुम्ही परफॉर्म केलात. ऑल द बेस्ट. आदर्श, कडक परफॉर्मन्स, कडक. मला आज अभिमानाने सांगतो की तुम्ही खूप छान गायलात. असंच गात राहा, आवाज वाढव. क्या बात है. सावनी, आता प्रण कौरला चॅलेंजचं उत्तर म्हणून तू कोणाला पाठवणार आहेस? मी कैवल्य, आता तू किती सरप्राइजेस देणार आहेस आम्हाला? म्हणजे सेमी क्लासिकल गाणारा कैवल्य, तू आज भावगीत गातोयस आणि ते सुद्धा इतकं एक्सप्रेसिव्ह आणि इतकं असं मुलायम, तरल. क्या बात है. थँक्यू. आपण परीक्षकांकडे जाण्याआधी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत संदीप दादासाठी. आदर्श, एक तर सुरेशजींचं गाणं असं त्यांनी गायलंय, ते गाणं जो त्यांचा आवाज आहे, जो गोडवा आहे. असे खूप कमी गायक आहेत की ज्यांचा आवाज त्या गाण्याला इतका ॲप्ट असतो, ते ऐकायची इतकी सवय झालेली असते की त्यांच्या पुढे आपल्याला दुसऱ्याचा आवाज ॲक्सेप्टच होत नाही कधी कधी. पण तू तो मूड आहे ना, तो सांभाळण्याचा प्रयत्न केलास आणि मला हे खूप जास्त आवडलं. असंच गात राहा कैवल्य, खूप पुढे जाशील. थँक्यू. ऑल द बेस्ट मित्रा, ऑल द बेस्ट. राहुल दादा, कैवल्य, मी सुरुवातीपासून तुला बघत आलोय आणि तू जी गाणी अटेम्प्ट केली आहेस ती इतकी सुंदर अटेम्प्ट केली आहेत आणि ती खूप ऑनेस्ट अटेम्प्ट होता. मला असं वाटतं आत्ताचंही गाणं. थँक्यू. ऑल द बेस्ट.
राहुल दादा, तुला सुयशजींचं गाणं खूप आवडतं हे मला माहिती आहे आणि माझी एक रिक्वेस्ट आहे की तू त्यांचं तुला कुठलंही आवडतं असं गाणं त्याच्या 4 ओळी आम्हाला गाऊन दाखवाव्यास. तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरेचा, तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरेचा, गाण्यास लाभला तव स्पर्श अमृताचा, तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरेचा. थँक्यू सो मच राहुल दादा. प्लेजर. कमेंट्स मिळालेले आहेत आणि आता वेळ झाली आहे निकालाची. तर मी आता प्रण कॉयर मधून अभिजितला इथे बोलवते. कोणाला मिळणार आहे तो एक बहुमूल्य गुण? हा जो एक बहुमूल्य गुण आहे हा सूरसाज विदर्भला मिळणार. कैवल्य, विश यू ऑल द बेस्ट. फ्रेंड कॉयर, अभिनंदन. अमितराज, आदर्शकडून आम्ही ना खूप किस्से ऐकले तुमच्या दोघांच्या मैत्रीचे आणि बॉन्डिंगचे. आणि म्युझिक कंपोज करत असताना तो खूप वेळेला तुझ्या त्या प्रोसेसला साक्षी आहे असं त्यानं बरेचदा आम्हाला सांगितलंय. तर ती प्रोसेस ना आम्हाला आता मला असं वाटतं लाईव्ह होऊन जाऊ दे आणि एक तुमच्या दोघांचा एक कडक परफॉर्मन्स इथे झाला पाहिजे संगीत सम्राटच्या मंचावर असं मला वाटतंय. संगीत सम्राटच्या मंडळाला आवाज वाढवायला सांगतोय. ए डीजे, आवाज वाढव. आणि या गावात अजब वरात उगवली चांदणी जणू ही उन्हात. आलिया गावात अजब वरात, उगवली चांदणी जणू ही उन्हात. पोराला नयाला पोरगी दारात, वराड सोमात गाव सोमात. आवाज वाढव डीजे तुझ्या आईची, एक जायची. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. 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 घोडा येतय पाण्यापाशी, पाणी येत चालत आणि एक एक पोरगी बघून नुसतं पाणी पाणी झालं. थोडा येतय पाण्यापाशी, पाणी इथं आलं. किती पोरगी बघून नुसतं पाणी पाणी झालं. मावशी झाली हिरवळ फिरतीचा फुलला मळा. वाढव की, अरे वाढव वाढव. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. 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 आणि आता वेळ झाली आहे पुढच्या स्पर्धकाला बोलवायची. मी सावनीला विचारणार आहे, सावनी तुझ्या टीम मधून आता कोण येणार आहे? मला पण खूप एक्साइटमेंट आहे की आता मी पण एखादं मस्त कोळी गीत गावं. सो मीच येते आता. होऊन जाऊ दे. सावनीसाठी जोरदार टाळ्या. हे हे.
एक बाई चांद उगवला, चांद उगवला, मी चांदण्या बघाव निघाल्या. ए डोंगराचे हे अरुण एक बाई चांद उगवला, चांद उगवला, मी चांदण्या बघाव निघाल्या. डोंगराचे अरुण एक बाई चांद उगवला, चांद उगवला, मी चांदण्या बघाव निघाल्या. लाडका सुकरा असला मंगून काय खोऱ्याव बसवावा, जसं काय गावान मिरवावा, जसं काय गावान मिरवावा, जसं काय गावान मिरवावा. चार खोऱ्यांचा नफाच काय रुबाब करावचा, आयत्याव खावाला येवाचा, आयत्याव खावाला येवाचा, आयत्याव खावाला येवाचा. रोज जात ही अंडीची गल्ली नवटक पिवाला, नवटक पिवाला, मी गावांची कटरन लावला. ए डोंगराचे अरुण एक बाई चांद उगवला, चांद उगवला, मी चांदण्या बघाव निघाल्या. ए चांद उगवला, मी चांदण्या बघाव निघाल्या. चांद उगवला, मी चांदण्या बघाव निघाल्या. खूप गोड गायली सावनी. आपण विचारूयात अमित राजला. मी असं तुझा लाईव्ह परफॉर्मन्स पहिल्यांदाच बघतोय खरं सांगू तर, पण खरंच खूप मजा आली आणि आपलं लवकर काम करायचं एकत्र. येस. राहुल दादा. खूप छान गायलीस सावनी, मस्त एनर्जी होती, तू खूप एन्जॉय करत होतीस. सो व्हेरी नाईस, ऑल द बेस्ट. आदर्श. मला सगळ्यात आधी आपल्या मंडळाच्या कीबोर्ड प्लेअरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बरं का. क्या बात आहे. थँक्यू सर. मधला जो एक वार लावला भाऊ तू, लय झाक लावला. सावनी लय भारी गायली तू. थँक्यू. तो जो झोल आहे त्याच्यात लाटेचा इतका सॉलिड होता, मला असं वाटत होतं मी बोटीतच बसलोय आणि हे गाणं सुरू आहे आणि मी कुठेतरी एक गाणं तुझा आवाज येतोय आणि मी त्याच्यात झुलत 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 चाललोय, कुठेतरी प्रवास करतोय. सावनी, आता मी तुला इथे बसायला सांगणार आहे आणि राहुलला इथे आमंत्रित करणार आहे. थँक्यू.
खरं सांगू तुझ्याकडनं अशा जॉनरचं पहिल्यांदाच ऐकलंय मी गाणं पण आणि मैं पहली बार ही अटेम्प्ट ही किया और मुझे बहुत मजा आया एक्चुअली. आम्हाला पण खूप मजा आली ऐकायला आणि तू खरंच खूप गोड गायलास. थँक्यू. आपण विचारूयात आपल्या परीक्षकांना. आदर्श, काय भाऊ करक गायला करक. थँक्यू. जे काही गाणं असेल तुझ्यासमोर जे काही गाणं येतं त्याला तू पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करतोस आणि तू एकतर नॉन मराठी आहेस त्यामुळे यावेळेला मी स्पेसिफिकली ना मी शब्द ऐकत होतो. तू शब्द करेक्ट गात होतास आणि ह्या गाण्यात तर इतकं प्रेमळ तू सगळ्या गोष्टी पेल्या होत्यास त्यामुळे मला तुझं विशेष कौतुक वाटतं. तर त्याबद्दल तुझं विशेष अभिनंदन. थँक्यू. थँक्यू. राहुल दादा. तू नेहमीच काहीतरी वेगळं करत असतोस. तुझं गाणं हाताळण्याची पद्धत वेगळी आहे सगळ्यांपेक्षा आणि मला तुझ्यातली ती सगळ्यात गोष्ट मला आवडते. असंच राहा. व्हेरी गुड. थँक्यू. थँक्यू दादा. अमित राज. मला असं वाटतं चुकून तुझं नाव आज सक्सेना आहे. आज मला असं वाटतं तुझं नाव नाकवा असलं पाहिजे होतं. राहुल नाकवा. कारण अप्रतिम गायलास तू आणि त्या याच्यात ब्लेंड होऊन गायलास तू. कारण मजा आली. अँड लव्ह यू मित्रा. थँक्यू. थँक्यू. आणि आता वेळ झाली आहे निकालाची. मी नादमधुर सह्याद्रीची कॅप्टन सावनीला इथे आमंत्रित करते. तर कोणाला मिळणार आहेत ते 2 बहुमूल्य गुण? ते 2 बहुमूल्य पॉइंट्स फक्त एकाच टीमला मिळणार आहेत आणि ती टीम आहे नादमधुर सह्याद्री सावनीची टीम. कॉंग्रॅच्युलेशन सावनी. थँक्यू. राहुल, ऑल द बेस्ट. पुढच्या स्पर्धकाकडे जाण्याआधी आता मी इथे आमंत्रित करणार आहे आज आपले अजून एक स्पेशल गेस्ट, पार्टी या सिनेमाचे दिग्दर्शक श्रीयुत सचिन दरेकर यांचं. तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या संगीत सम्राटच्या मंचावर. थँक्यू. थँक्यू. आणि तुमचा पार्टी हा सिनेमा येतोय तर त्याबद्दल आम्हाला काही सांगाल? मी साधी सरळ गोष्ट असते की आपण लहान असतो, तरुण असतो, तेव्हा खूप मित्र असतात आपल्या आसपास आणि पुढे जसजसं आपण आपलं करिअर आणि ॲम्बिशन्स आणि या सगळ्याच्या मागे धावत असतो तर ती सगळी मैत्री थोडीशी जी आहे किंवा ते मित्र आहेत ते त्यांची प्रायोरिटी कमी होत जाते आपोआप. सो ती मैत्री परत कशी मिळवतात अशी 4 मित्रांची खूप धमाल मस्ती करणारी गोष्ट आहे. वा. हा एपिसोड असाच उत्तर रंगत जाणार आहे आणि तुम्हाला मी तिथे बसायची विनंती करते आणि यू जस्ट एन्जॉय. थँक्यू. थँक्यू. आता मी जाणार आहे नादमधुर सह्याद्रीकडे, सावनीकडे. सावनी, तुझ्या टीम मधून कोण येणार आहे? खरं तर एक माणूस म्हणून मी ज्यांच्याकडनं बऱ्याच काही गोष्टी शिकते, त्यांचं स्पिरिट, त्यांची आयुष्याला भिडण्याची पद्धत, तर अशा कंटेस्टंटला मी आता बोलवते, लीलाधरजी. आणि मला अमित राजला हे सांगायचं की आमच्याकडे खूप म्हणजे फाडू सिंगर्स आहेत, खूप कडक गातात सगळे, पण लीलाधरजी असे आहेत ते सिंगर नाही आहेत, ते तू आता बघशील ते काय कमाल करतात आणि आय एम शुअर की तू त्यांचा परफॉर्मन्स ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर त्यांना तुझ्या स्टुडिओत नक्की बोलवशील.
वल्लव रे नागवा हो वल्लव रे रामा 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 काय झालं तुम्हाला हा काही नाही ते माझा मुलगा ॲडमिट आहे दवाखान्यामध्ये. त्याला सोडून इकडे यायचं म्हटलं तर त्याला मी म्हटलं दादा प्रणित मी कार्यक्रमाला चाललो. तो म्हणे पप्पा तुम्ही टी व्हीत चालले काय. म्हटलं हो बाळा तर मग जा म्हणे. लीलाधर तू इथे भाऊक झालास म्हणून मी नाही आलो. मी खरोखर आलो तुझं गाणं ऐकून. आज हा प्रसंग तुझ्या घरी आहे. देव परीक्षा बघत असतो आपली सगळ्यांची, तशी परीक्षा बघतोय तुझी. पण तू 100% उत्तीर्ण होशील आणि काही होणार नाही तुझ्या मुलाला. आणि तू एक खूप मोठा आर्टिस्ट होशील. तू ऑलरेडी आहेस. आणि मला याचा अतिशय नितांत अभिमान वाटतो की संगीत सम्राटच्या ह्या दुसऱ्या पर्वामध्ये तुझ्यासारखा अतिशय मनापासून एक वाजवणारा अतिशय सच्चा कलाकार आम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळाला, बघायला मिळाला. हे आमचं भाग्य आहे. म्हणजे माझ्यासाठी तू खरोखर माझ्यासाठी आत्ता तू संगीत सम्राट आहेस माझ्याकरता. इतका तू छान आहेस वा. आणि तू तसाच प्युअर आणि तसाच पवित्र राहा. खूप छान. आणि तू काही काळजी करू नकोस मित्र. मी आदर्शला विचारते. मला एवढंच म्हणायचं की तू असंच वाजवत राहा. मला तुझा खूप अभिमान आहे आणि संगीत सम्राटला तुझा अभिमान आहे की तुझ्यासारखा कलाकार या मंचावर आहे. थँक्यू सर. अमित राज. मला खरं सांगतो आज एक वेगळ्या ट्रान्समध्ये घेऊन गेलास तू मित्रा. मला थोडं भरून आलंय. मला एक मिठी मार फक्त बस. आणि खूप छान काहीतरी रेकॉर्ड करूया. थँक्यू आय प्रॉमिस यू दिस. आय प्रॉमिस यू. लव यू मेरे भाई. राहुल भाई, अब तेरी टीम से कौन आने वाला है? प्रियंका बहन मेरी टीम से अभी तो मेरी टीम से ज़्यादा कुछ ना बोलते हुए मैं अश्विनी को आमंत्रित
वाजत होतास, तुला इकडे येऊन नाचायचं आहे का? अरे बिलकुल प्लीज. मजा आहे. राजाचा लोहार बोलवा ग, आईला तिरसुल घडवा ग. राजाचा लोहार बोलवा ग, आईला तिरसुल घडवा ग. उदा ग नपरास घेऊन ताड, उदा ग नपरास घेऊन ताड. एक वीरेची पाहत होते वाट, एक वीरेची पाहत होते वाट. चांदणा झाली रात, चांदणा झाली रात. एक वीरेची पाहत होते वाट, एक वीरेची पाहत होते वाट. एक वीरेची पाहत होते वाट, एक वीरेची पाहत होते वाट. क्या बात आहे अभिजित, काय डान्स केलायस यार. आता आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला तुझा परफॉर्मन्स. आदर्श. अश्विनी भारतीने गायलेलं गाणं आहे हो ना, भारती मढवी. येस. तिच्या आवाजात आहे ना एक मजा आहे, ती खटके खूप छान घेते आणि ताकद आहे आवाजात, खूप ठसका आहे एक, आणि अशा गाण्यांना परफेक्ट आवाज आहे तिचा. तू तसंच गायलीस, थँक्यू सर. खूप पुढे जाशील बाळ, असंच गात राहा. थँक्यू सर. अमित राज. मला अजून काही बोलायची गरज नाही, कारण मी स्वतः एवढं नाचलोय. पहिल्यांदाच जेव्हा तिने जो सूर लावला तेव्हा तिथूनच मी नाचायला सुरुवात केली. तर मी एवढंच म्हणेन की आत्ताही म्हणजे ते आता जे गायलंय तिने ते जर प्ले केलं तर असं वाटेल की कॅसेटमध्ये गायलेलं गाणं आहे. मला खूप आवडलं, मजा आली. सर थँक्यू. ऑल द बेस्ट. आणि मला सांगायचं की तू जेव्हा चांदन चांदन झाली रात हे करत होती ना, त्यावेळेला आम्ही दादा आहा दरवेळेस पण असं तो करत सूर होते. तो जो लागत होता तो आहा हा, तो एकदा फक्त मला तो विदाऊट फक्त एक कॉर्ड हे देते, फक्त पॅड दिलेत आणि तो मला फक्त ऐकायचा एकदा. चांदणा चांदण झाली रात, एक वीरेची वा. पाहत होते वाट. सुप्रा सुप्रा. थँक्यू सर. तुमचं पण आवाज वाढव आहे, दरवेळेस मी म्हणतो तुम्ही आलात आवाज वाढव म्हणून टाका एकदा. आवाज वाढव. राहुल दादा. एवढं तुला कौतुक मिळालंय. मला वाटतं हे गाणं वन ऑफ युअर स्ट्रॉंगेस्ट पॉइंट्स, म्हणजे तू नेहमी तुझा जॉनर आहे ह्या आणि तू उत्तम गातेस प्रत्येक वेळेला, आणि आत्ताही तू अतिशय उत्तम गायलीस. सगळ्याच गोष्टी होत्या त्याच्यामध्ये, सो खूप एन्जॉय केलं मी. नादमधुर सह्याद्री आणि सूरसाज विदर्भ. माझ्यातर्फे नादमधुर सह्याद्रीला एक गुण आहे. आणि कोर्स माझ्यातर्फे सुरसाज विदर्भला दुसरा गुण आहे. सो दोन्ही टीमला एक एक गुण. इथे राहुल दादाला याची विनंती करते, कारण त्याच्यासाठी माझ्याकडे एक गोड सरप्राईज आहे. माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, तर मी आत गेले आणि आले. आता आपण पुण्यात राखी बांधण्याच्या ऐवजी आज आपण इथेच रक्षाबंधन सेलिब्रेट करू असं मला वाटतंय. सो आवडलंय का तुला हे सरप्राईज? खूप गोड वाटलं मला. सरप्राईज. चांगलीच जशी तेव्हा तू. हा माझ्यासाठी खूप गोड मोमेंट आहे. काहीतरी चांगलं करूयात, तोंड गोड करूयात.
वर्ष झाली आपली भेट होऊन आणि संगीत संशय कल्लोळ या नाटकाच्या निमित्तानं मी राहुल दादाला भेटले. तो तेव्हापासूनच आमच्या सगळ्यांसाठी एक मोठा भाऊ, एक गाईड किंवा एक मेंटर आहे. नाट्यगीत गाणं हा माझा तेव्हा फोर्टे मुळीच नव्हता. मी कधी नाट्यगीत गायले नव्हते. त्याच्यासमोर 20व्या वर्षी एक को ॲक्टर, नायिका म्हणून उभं राहणं हे माझ्यासाठी खूप जास्त चॅलेंजिंग होतं. आणि ते काम त्यानं त्याच्याकडे घेतलं आणि मला नाट्यसंगीत शिकवलं. त्यांनी हे तेव्हा केलं नसतं तर मला नाही वाटत मी इतक्या कॉन्फिडेंटली आज नाट्यसंगीत गाऊ शकले असते. सो थँक्यू सो मच. थँक्यू काय म्हणते. हा खरंच गोड मोमेंट आहे. तर मला असं वाटतं की तुमचा जो फोटो आहे मागे तसाच एक फोटो आपण रिक्रिएट करूया असं मला वाटतं आणि तो फोटो मी क्लिक करणार आहे. आता कॅडबरी खायचं. संगीत सम्राटची खूप आभारी आहे की हा इतका गोड क्षण आहे जो आज टिपला गेला आहे अख्ख्या महाराष्ट्रासमोर आणि खूप छान वाटतंय मला. थँक्यू सो मच फॉर बिंग देअर ऑलवेज विथ मी. आय एम ऑलवेज देअर. आणि मी पण संगीत सम्राटच्या ह्या मंचाला अतिशय आणि झिओला त्यांचे मनापासून मी आभार मानतो, थँक्यू म्हणतो की आज आम्हाला हे सेलिब्रेट करता आलं. थँक्यू सो मच. आता मी जाणार आहे नाद मधुर सह्याद्रीकडे, सावनीकडे. सावनी, तुझ्या टीम मधून कोण येणार आहे? मला असं वाटतं आता वेळ झाली आहे हुकमी एक्क्याला पाठवायची. तर नचिकेत लेलेला मी आता स्टेजवर जायची विनंती करते. क्या बात है. अरे नखवा हो नखवा गुमू माहेरला जाते असे गुम माहेरला जाते हो नखवा हो तिच्या घोवाला कोकण दाखवा. हैया हो 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 हैया हो. नचिकेत, हे माझं खूप आवडतं कोळी गीत आहे आणि तू खूप गोड गायलास हे गाणं. थँक्यू. आपण विचारूयात आदर्शला. नचिकेत, तुझा इतका छान आवाज आहे. थँक्यू. लाईव्ह ऐकणं ही ट्रीट आहे खरं तर तुला. थँक्यू. खूप छान गायलास. त्या गाण्याचा फील तू पकडून ठेवला होतास. केबिडा खूप पुढे जाशील. थँक्यू. आवाज वाढव. अमित राज. यार क्या आवाज आहे यार. वा. म्हणजे मला असं वाटतं सगळ्यांनाच तुम्हाला वाटेल की हा असा काय म्हणतो सगळ्यांनाच की आता मैं काम करने वाला तेरे साथ, मैं काम करने वाला तेरे साथ. पण मला खरंच आवडेल तुझ्यावर काम करायला. खरंच आपण नक्कीच काहीतरी करूया. आणि खूप असं पॉवर आहे तुझ्या आवाजामध्ये. आणि मला खूप आवडलं की तू ज्या पद्धतीने डायनॅमिक्स हे करतोस, हाताळतोस आणि तुझ्या एक एक म्हणजे म्हणतो ना एंडिंग नोट्स ज्या प्रकारे तू सॉफ्टली सोडतोस आणि म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तो एक प्लेबॅक सिंगरचा एक आवाज आहे हा. तर मग नक्कीच मजा येईल तुझ्यावर काम करायला. थँक्यू. क्या बात है.
खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे ही. आणि आपण विचारूयात राहुल दादाला तुझं गाणं कसं वाटलं. दोघांनी एवढं कौतुक केलंय, पण खरोखर तुझा अतिशय भावपूर्ण छान बेस पण आहे त्याला, त्याच्यानंतर फ्लेक्झिबल आवाज आहे, लवचिक आवाज आहे, खूप छान आवाज आहे आणि यू आर ब्लेस्ड विथ दॅट व्हॉइस. त्याच्यामुळे त्याचा जितका जास्तीत जास्ती चांगला वापर करू शकशील ना तसा कर. हे गाणं जे आहे ते तू खूप छान गायलास. फक्त मला असं वाटतं ना की ते हळूवार नसायला होतं एवढं. थोडंसं त्याच्यामध्ये जर आहे ते त्या नावेवरचंच गाणं आहे ना, त्याच्यामुळे थोडासा तो एक थोडासा असता ना जरा असा, तर अजून मजा आली असती. पण तरीही तुझा परफॉर्मन्स मला खूप जास्ती आवडला. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. म्हणजे तुझा पहिलाच परफॉर्मन्स होता या मंचावरचा आणि सगळ्यांना खूप आवडला आहे. आता मी तुला थोडा वेळ तिथे बसायची विनंती करणार आहे, कारण मी आता बोलवणार आहे मधुराला इकडे. मधुराचं जोरदार टाइमनी स्वागत करूया. कशी झोकात चालली कोळ्याची पोर, कशी झोकात चालली कोळ्याची पोर, जशी चौथीच्या चंद्राची पोर, जशी चौथीच्या चंद्राची पोर. हे साल दर्याचं पाणी खार, पाणी खार, पाणी खार, पिसाट पिऊनी तुफान वार, तुफान वार, तुफान वार. पुरात हिरव्या भरलं हो सार, पुरात हिरव्या भरलं हो सार. भरतीच्या ज्वालीला हा 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 हा, भरतीच्या ज्वालीला त्याहून सोर. कशी झोकात बाईक, कशी झोकात, कशी झोकात हो, कशी झोकात हो, कशी झोकात चालली कोळ्याची पोर, जशी चौथीच्या चंद्राची पोर, जशी चौथीच्या चंद्राची पोर, जशी चौथीच्या चंद्राची पोर. मधुरा, मी काय बोलू तुझ्या गाण्याबद्दल. आपण इतक्यांदा एकत्र कार्यक्रम केले आहेत आणि इतकी प्रोजेक्ट्स एकत्र करतो आणि तू मस्तच गातेस आणि आजही सुपर्ब गायलीस. आपण विचारूयात आपल्या परीक्षकांना. राहुल दादा, मला तुझा आवाज खूप जास्ती आवडला. थँक्यू दादा. खरोखर गिफ्टेड व्हॉइस आहे, अतिशय एक्सप्रेसिव्ह गायलीस तू. सुरुवात जरा मला वाटतं वेळ लागला तुला गाण्यामध्ये यायला, कारण खूप हरकती आणि छोट्या छोट्या जागा आहेत त्याच्यामध्ये ज्या खूप अवघड आहेत लाईव्हला गायला. पण ओव्हरऑल मला तुझं गाणं खूप जास्ती आवडलं. पूर्ण गाणं तुझं, तू तो मूड कॅरी केला होतास, एनर्जी होती, एक्सप्रेशन्स होते आणि तू एन्जॉय करत होतीस आणि आम्ही सगळे एन्जॉय करत होतो. त्याच्यामुळे खूप आवडलं मला. ऑल द बेस्ट. अमित राज. मधुराजी, खूप मस्त गायलीस आणि नंतर तर ज्या प्रकारे तू गाण्यात इन्व्हॉल्व्ह झालीस त्यानंतर आम्ही पण सगळे नाचायला लागलेलो आणि खूप छोट्या छोट्या मुरक्या हरकती ज्या घेत होतीस तू आणि मजा आली. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आदर्श. मधुरा, तुझं आधी तर स्वागत कार्यक्रमात. पहिलाच तुझा परफॉर्मन्स आहे आणि हुकमी एक्का आहेस तू तुझ्या टीमचा आणि तितकंच दमदार तू गायलीस. मी नेहमी म्हणतो, सगळ्यांना म्हणतो मी, की तुम्ही एक दोन चुका होतात लाईव्ह, पण तुम्ही बाकीच्या पुढे तुम्ही काय चांगलं करता हे खूप जास्त इम्पॉर्टंट माझ्यासाठी असतं. कारण होतं असं, खूप वेळा होतं आपल्याला सुरुवात गाण्यात यायला थोडासा वेळ लागतो, पण नंतर तुम्ही जर 10 गोष्टी चांगल्या करता तर त्या 1-2 गोष्टी मी सोडून देतो. मला फरक पडत नाही कोणाचाही. आणि मला त्याबद्दल खूप आनंद झाला की तू पुढे इतकं कडक गायलीस आणि तो दादरा इतका छान तू मेंटेन ठेवला होतास आणि त्या वेगळ्या काळात घेऊन गेलीस तू. त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन आणि थँक्यू की तू हे गाणं निवडलंस आणि तू खूप छान गायलीस. थँक्यू सो मच. थँक्यू. मी आता इथे नचिकेतला आमंत्रित करणार आहे. कोणाला मिळणार आहे तो एक बहुमूल्य गुण. आपापल्या टीम्स करता हे हुकमी एक्के आहेत आणि दोघांचाही परफॉर्मन्स हुकमी एक्क्यांसारखाच झाला. मला असं वाटतं की
खूप जास्ती इम्प्रेस केलं दोन्ही परफॉर्मन्सेसनी. सो आम्हाला दोघांनाही असं वाटतं की नादमधुर सह्याद्रीलाही 1 गुण मिळावा आणि सूर साज विदर्भालाही 1 गुण मिळावा. सध्या महाराष्ट्रात धमाकेदार असं पार्टी या फिल्म मधलं आमचं नवीन गाणं ते मी आणि अमित दादाने गायलेलं नाहीये, पण ते अवधूत गुप्ते यांनी गायलेलं आहे आणि ते खूप वेगळ्या टेक्स्चरचं गाणं त्यांनी गायलंय. तर त्यामुळे तुमच्यासाठी खास फरमाईश आहे म्हणून आम्ही दोघे तेच गाणं भावड्या आपल्यासमोर सादर करतोय. हा फटका फेसिंग नी फिगर बी डॅसिंग. हा फटका फेसिंग नी फिगर बी डॅसिंग. लाखात गावायची नाही अशी लाखात गावायची नाही. हे भावड्या 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 तुला हलद लावायची हाय. हे भावड्या 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 तुला हलद लावायची हाय. हे भावड्या तुला हलद लावायची हाय. हे भावड्या तुला हलद लावायची हाय. सांग असेल जिगरवाली ही झिरो फिगरवाली. सांग असेल जिगरवाली ही झिरो फिगरवाली. फुल ऍक्शन मूवी मॅटर ही सेंटी पिक्चरवाली. कवाचं सेटिंग नि कंदीचं डेटिंग खबर काढायची हाय. कवाचं सेटिंग नि कंदीचं डेटिंग खबर काढायची हाय. हे भावड्या 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 तुला हलद लावायची हाय. हे भावड्या 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 तुला हलद लावायची हाय. हे भावड्या तुला हलद लावायची हाय. हे भावड्या तुला हलद लावायची हाय. हे भावड्या तुला हलद लावायची हाय. तर अशा प्रकारे आपल्या काही स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. हुकमी 91 इथे पहिल्यांदाच या मंचावर परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि सगळ्या कॅप्टनचे परफॉर्मन्सेस झाले आहेत. तर एकदा नजर टाकूयात आपल्या स्कोअर बोर्डवर. सूरसाज विदर्भला मिळालेले आहेत 3 गुण आणि नादमधुर सह्याद्रीला मिळालेले आहेत 4 गुण. आणि आता मी आपल्या पाहुण्यांना म्हणजेच अमितराज आणि सचिनजींना स्टेजवर यायची विनंती करणार आहे. पार्टी म्हणल्यानंतरच एक एक्साइटमेंट आहे त्या शब्दाची. तर मला असं म्हणायचंय की प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल की ही नेमकी उत्सुकता त्यांच्यासाठी काय घेऊन येणार आहे? पार्टी ही सांगण्यासारखी गोष्ट नसते, पार्टी ही अनुभवण्याची गोष्ट आहे. सो तुम्ही थिएटरमध्ये या आणि आमच्या सगळ्या टीमकडनं म्हणजे आदर्श पण आमच्या टीमचा भाग आहे इथे. त्याने एक अप्रतिम गाणं गायलेलं आहे. अमितराज आहे आणि या आमच्या टीमकडनं आम्ही तुम्हाला प्रॉमिस करतो की पैसा वसूल एंटरटेनमेंट तुम्ही अनुभवाल तिकडे. क्या बात आहे. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात आणि तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि तुम्हाला दोघांनाही तुमच्या या नवीन पार्टी या सिनेमासाठी खूप शुभेच्छा. आणि मी महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांना ही विनंती करीन की त्यांनी जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा नक्की बघावा.
थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. तुमचा सिनेमा सुपर डुपर हिट होवो आणि त्याची पार्टी परत एकदा सेलिब्रेट आणि इथेच हो पार्टी. इथेच सेलिब्रेशन एपिसोड करू. डन आहे. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. फायनली या आठवड्यात चारही टीम्स गुण मिळवण्यासाठी एक एकदा मैदानात उतरल्या. पुढच्या आठवड्यात सर्व टीम्स मधल्या उर्वरित स्पर्धकांचे धमाकेदार परफॉर्मन्सेस इथे होणार आहेत आणि अर्थातच प्रथेप्रमाणे आठवड्याच्या शेवटी होणार आहे एलिमिनेशन राऊंड. त्यामुळे परफॉर्मन्सेस असणार आहेत 1 लेव्हल अप. हुकमी एक्के, कॅप्टन्स आणि स्पर्धक देणार एकमेकांना धडक आणि अर्थातच आपला एपिसोड असणार आहे कडक. त्यामुळे बघायला विसरू नका. कॅडबरी डेअरी मिल्क सह प्रस्तुत संगीत सम्राट पर्व दुसरे को-पॉड बाय ॲक्वागार्ड, पाण्याचा डॉक्टर, स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल, तथास्तू आणि मुथूट फायनान्स.